डेटा इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूमध्ये फिरवून विचारला जाणारा राईट जॉईनचा प्रश्न आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. TCS आणि Amazonच्या टेक्निकल राउंडमध्ये तुमची लॉजिकल थिंकिंग चेक करण्यासाठी हा प्रश्न हमखास विचारतात. आपल्याला सर्व ऑर्डर्स डिस्प्ले करायचे आहेत. मग त्या ऑर्डरला कस्टमरचे नाव मॅच होवो अथवा न होवो. ज्युनियर डेव्हलपर्स इथे हमखास गोंधळतात आणि चुकीचे जॉईन वापरून बसतात. या प्रश्नाचे उत्तर दडले आहे आपल्या राईट जॉईनच्या सोप्या लॉजिकमध्ये. एक सोपे आणि प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड उदाहरण घेऊया. विचार करा, एक डिलिव्हरी देणारा कुरिअर बॉय आहे. कुरिअर बॉयसाठी गाडीवरील प्रत्येक पार्सल महत्वाचे आहे. बरोबर ना? मग त्यावर कस्टमरचे नाव अर्धवट का असेना? पार्सल म्हणजेच ऑर्डर पूर्ण दिसणार आणि ज्या कस्टमरचा डेटा सिस्टीममध्ये सापडणार नाही तिथे फक्त नल व्हॅल्यू येईल. या प्रकारात उजव्या बाजूच्या म्हणजेच ऑर्डर्स टेबलमधील संपूर्ण डेटा 100% सुरक्षित राहतो. चला तर मग क्वेरी रन करूया. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सिलेक्ट कीवर्डने. आम्हाला रिझल्टमध्ये पाहिजे आहे C.name आणि O.order-id. डेटा फेच करण्यासाठी फ्रॉम मध्ये कस्टमर्स सी लिहा आणि त्याला राईट जॉईन करा ऑर्डर्स ओ सोबत. आता दोन्ही टेबल लिंक करण्यासाठी ऑन C.customer-id इज इक्वल टू O.customer-id ही मॅचिंग कंडिशन टाईप करूया. हा कोड एक्झिक्यूट करताच तुम्हाला दिसेल की सर्व ऑर्डर्स समोर आल्या आहेत आणि डेटा नसलेल्या कस्टमर्सच्या ठिकाणी नल व्हॅल्यू दिसत आहे. इंटरव्ह्यूअरला इम्प्रेस करण्यासाठी ही सिनियर लीड डेव्हलपरची सिक्रेट कोडिंग ट्रिक नक्की वापरा. इंटरव्ह्यूअरला सांगा की रिअल टाइम प्रोडक्शन कोडिंग मध्ये आपण राईट जॉईन वापरणे टाळतो कारण कोड डावीकडून उजवीकडे वाचणे सोपे जाते. म्हणून आम्ही नेहमी लेफ्ट जॉईनला प्राधान्य देतो. फक्त टेबल्सची पोझिशन उलटी करून तुम्ही या राईट जॉईन क्वेरीला लेफ्ट जॉईन क्वेरीमध्ये कन्वर्ट करून दाखवा. इंटरव्ह्यूअर लगेच इम्प्रेस होईल. आता वेळ आहे होमवर्कची, ज्याचे उत्तर तुम्हाला नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये लिहायचे आहे. जर आपण या क्वेरीमध्ये राईट जॉईन ऐवजी फक्त जॉईन लिहिले तर आउटपुटमध्ये काय फरक पडेल? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की टाईप करा. असेच व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.